powerful people. गुड इव्हनिंग ऑल डिअर फ्युचर नर्सिंग ऑफिसर्स. आणि ह्या ऐतिहासिक क्षणाचे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे. जे पण भावी नर्सिंग ऑफिसर्स बनणार आहेत त्यांना पण, आणि जे करंटली नर्सिंग ऑफिसर्स पूर्ण महाराष्ट्रात आहेत. आपलं जे स्टाफ नर्स पदाचं पदनाम बदल झाला आहे, या सर्वांसाठी तुम्हाला सक्सेस करिअर अकॅडमी कडनं खूप खूप शुभेच्छा. आजच्या सेशन मध्ये आपण काय बघणार आहोत की DMER चं काय अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. 80-20चं काय अपडेट आहे, DMER पदभरतीविषयी माननीय हसनजी मुश्रीफ साहेबांनी कुठले आदेश दिलेले आहेत. तर आजच्या सेशन मध्ये आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा, तुम्हाला या सर्व गोष्टींची अपडेट्स मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी आपण एका ब्युटिफुल थॉटने सुरुवात करूया. लहरों से डरकर, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जब एक नन्ही चींटी दाना लेकर चलती है, जब एक नन्ही चींटी दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना यूं ही नहीं अकरता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचे, मला सरकारी अधिकारी बनायचे, मला नर्सिंग अधिकारी बनायचे, जर तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग असेल, तुमच्या स्वप्नांमध्ये ती तळमळ असेल, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला ते मिळवण्यापासून घडवू शकत नाहीये विद्यार्थी मित्रांनो. चला तर वळूया आजच्या DMERच्या अपडेटकडे. पूर्ण महाराष्ट्रभर 80-20 आणि बाकी काही बऱ्याच विषयांसाठी पूर्ण महाराष्ट्रातल्या संघटना ज्या आहेत या आक्रमक आहे, आणि ह्या संघटनांचा जो आक्रमक पवित्रा बघून सरकारने त्याच्यावर काय घेतलेला आहे, त्याच्यावर काहीतरी स्टँड घेतला आहे. आणि ह्या गोष्टीसाठी मी सर्व ज्या संघटना आहेत, सर्व जे कार्यकर्ते आहेत, सर्व ज्या मेल आणि फिमेल नर्सेस आहेत यांचं मनापासून धन्यवाद करतो विद्यार्थी मित्रांनो. जसं की आपण फोटोमध्ये बघू शकतोय विद्यार्थी मित्रांनो, या फोटोमध्ये कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? तर ह्या फोटोमध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या DMER चे प्रमुख म्हणजे सचिव, पूर्ण महाराष्ट्राचे DMER चे सेक्रेटरी म्हणजे धीरज कुमार सर आहेत. या फोटोमध्ये DMER चे कमिशनर जे आहेत ते भंडारी सर आहेत. DMER वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र DMER चे जे डायरेक्टर संचालक आहेत ते अजयजी चंदनवाले सर आहेत. महाराष्ट्र परिषद या संघटना लातूर याच्या प्रमुख या फोटोमध्ये आहेत. त्यासोबतच महाराष्ट्र शुश्रूषा नर्सेसचा जो विभाग आहे DMER चा, पूर्ण महाराष्ट्राच्या प्रमुख या अर्चना बडे मॅडम आहेत. यासोबतच DMER चे पूर्ण महाराष्ट्राचे जे कक्ष अधिकारी आहेत रामटेके सर या इथे आहेत. आणि त्यासोबतच तुम्ही तर मला ओळखतातच विद्यार्थी मित्रांनो. तर ही जी बैठक पार पडलेली आहे, ही बैठक कोणी बोलावली होती विद्यार्थी मित्रांनो? तर ही जी बैठक बोलावली होती ती हसनजी मुश्रीफ साहेबांनी बोलावली होती. आणि ह्या बैठकीमध्ये काय काय आपण आता मुद्दे डिस्कस करणार आहोत की 80-20 संदर्भात काय स्टँड आहे, काय स्टँड आहे आपल्या हसनजी मुश्रीफ साहेबांचा किंवा सरकारचा 80-20 संदर्भात काय स्टँड आहे, DMER कधी येणार आहे, कुठपर्यंत DMER ची प्रोसेस केलेली आहे, त्यासोबतच संभावित पद किती असणार आहे, स्टाफ नर्स पदासाठी पगारवाढ किती होणार आहे, आणि DMER चा अभ्यास कसा करावा, हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचे सगळे जे मुद्दे आहेत हे क्लिअर केले जातील विद्यार्थी मित्रांनो. बघा, महाराष्ट्रामध्ये सध्या एक ज्वलंत मुद्दा चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, की 80-20 जेंडर डिस्क्रिमिनेशनचा मुद्दा आहे. आणि त्या संदर्भात काय झालं आहे, ज्या सर्व संघटना लढतायत त्याच्यात लातूर परिचारिका संघटना आहे, बाकी अजून काही मेल नर्सेस बचाव समिती आहे, त्यानंतर RBSKY आहे, अशा बऱ्याच ज्या संघटना आहे, मी नाव नाही घेऊ शकत, त्या सर्व संघटना मेल नर्सेस वरती जो अन्याय होतोय त्या विरोधात लढतायत विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या लढ्याला कुठं ना कुठं यश येताना दिसतंय, कुठं ना कुठं त्याच्यावर चर्चा होते आहे. तर मी तमाम जे मेल नर्सेस आहेत त्या सर्वांना अभिनंदन करू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही तुमच्या लढाईमध्ये नक्की यशस्वी व्हाल. आजचं सेशन स्टार्ट करण्याआधी तुमच्यासाठी छोटीशी गुड न्यूज आहे. सक्सेस करिअर अकॅडमीने
स्पेशल DMER बॅच लॉन्च केलेली विद्यार्थी मित्रांनो. या बॅच मध्ये 8,000 रुपये फीज आहे, पण सध्या डिस्काउंट चालू असल्यामुळे पण 69% डिस्काउंट असल्यामुळे तुम्हाला फक्त 2499 मध्ये टेक्निकल ऍज वेल एज नॉन टेक्निकलचा कोर्स मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. आपला मुद्दा काय होता? जी बैठक झाली होती, कधीचं लेटर आहे? 23 जुलैचं लेटर आहे. कोणाला लिहिलेलं आहे? आयुक्तांना लिहिलंय, सचिवांना लिहिलंय, अधीक्षकांना लिहिलंय, अध्यक्षांना लिहिलेलं आहे. आणि ह्या जी बैठक पार पडलेली होती, कुठे पार पडली होती? तर ही जी आरोग्य मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जी बैठक पार पडली होती विद्यार्थी मित्रांनो, त्या बैठकीमध्ये जी माननीय हसनजी मुश्रीफ साहेबांनी काय सूचना केल्या आहेत, हे आपण या बैठकीच्या इतिवृत्तातनं जे मिनिट्स आहेत त्या मीटिंगचे त्याच्यातनं बघणार आहोत. उपरोक्त विषयाबाबत माननीय मंत्री वैद्यकीय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 4 वाजता काय त्यांच्या दालनामध्ये मीटिंग घेण्यात आलेली होती. आणि त्या मीटिंग मध्ये त्यांनी काय काय बैठक आयोजित करायला लावली होती. कोणासोबत? ज्या नर्सेसच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, या सर्वांसोबत या बैठकीला मी सांगितलं कोण कोण उपस्थित होतं. महाराष्ट्राचे DMER चे सचिव म्हणजे सेक्रेटरी धीरज कुमार सर, महाराष्ट्र DMER चे जे कमिशनर मी तुम्हाला दाखवलं अनिल भंडारी सर, जे डायरेक्टर DMER चे अजय चंदनवाले सर, रामटेके सर कक्षा अधिकारी, अर्चना बडे मॅडम, महाराष्ट्र शुश्रूषा विभाग DMER च्या महाराष्ट्राच्या हेड बडे मॅडम, त्यानंतर बाकी काही पदाधिकारी तिथे उपस्थित होते. आणि इथे काय काय चर्चा करण्यात आली? सर्वात पहिली चर्चा होती वेतन त्रुटी निवारण. बक्षीस समिती आणि खुल्लर समिती यांच्या शुश्रूषा सेवेतील अधिपरिचारिका, परिसेविका तसेच परिचर्या महाविद्यालयातील पाठ्य निर्देशिका यांचा वेतन त्रुटी होतं. यांचा पगार काय होता? वेतन त्रुटी होतं. जो ग्रेड जो त्यांचा जो पे स्केल होता, जो पे पे बँड होता, तो काय होता? कमी होता. त्याच्यात जी त्रुट होती तो विषय मांडण्यात आला. त्याच्यावर त्यांनी काय दिलं? वित्त विभागाला त्यांनी काय दिलंय? प्रस्ताव सादर करायला लावलेला आहे आणि लवकरच त्याच्यात चेंजेस करणार आहे. अंमलबजावणी करणारे अधिकारी कोण असणार आहे? कमिशनर असणार आहे, आयुक्त असणार आहे. त्यानंतर पुढची मागणी काय होती? परिचरिका संवर्गातील शुश्रूषा शैक्षणिक व अशैक्षणिक पदाच्या कायमस्वरूपी आपली जी DMER भरती आहे, ही भरती विषयी हा मुद्दा आहे. तर याच्यात 100% पदभरती, पदनिर्मिती आणि पदोन्नत्या करण्यात यावा. पदभरती ही जी DMER ची आहे ही करण्यात यावी. जिथे पदनिर्मिती झालेली नाही, जे की एखादं नवीन मेडिकल कॉलेज आता जसं की अहिल्यानगरचं रिसेंटली तयार झालं, तिथे पदनिर्मिती करण्यात यावी. आणि ज्या पण काही पोस्टचं प्रमोशन करायचं आहे त्यांचं काय करण्यात यावं? तिथे पदोन्नत्या देण्यात यावं. अशा संघटनेचा काय होता? मुद्दा होता. आणि त्याच्यावर DMER ऑफिसने काय उत्तर दिलेलं आहे? 2023 मध्ये 4123 पदांसाठी निवड झाली. आणि लवकरच नवीन जी भरती आहे तिचं काय आहे? अधिपरिचारिकांची रिक्त पदे भरण्याकरिता संचालनालयाकडून बिंदू नामावली तयार करण्यात आली आहे. आणि ही बिंदू नामावली प्रमाणित करण्यात आली असून बिंदू नामावली प्रमाणित करण्यासाठी पाठविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. म्हणजे बिंदू नामावली तयार झालेली आहे आणि ती बिंदू नामावली प्रमाणित करण्यासाठी पुढे पाठविण्यात आली आहे. आणि त्याच्यावर काय चालू आहे? काम चालू आहे. ती त्या प्रोसेसमध्ये आहे. सदरील क्रिया पूर्ण करून सदरील क्रिया पूर्ण झाल्यावर अधिपरिचारिका रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी. लवकरात लवकर अधिपरिचारिका. आणि जसे मी तुम्हाला सांगितलं होतं, माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं, आपल्या ज्या राज्यमंत्री होत्या, राज्यमंत्री बोर्डीकर मॅडम, ज्या बोर्डीकर मॅडम होत्या, त्यांनी पावसाळी अधिवेशनात काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? त्यांनी पावसाळी अधिवेशनात सांगितलं की DMER विभागाच्या जवळपास 6,306 जागा काय आहेत? रिक्त आहेत. आणि तुम्ही गव्हर्नमेंटचं ऑफिशियल लेटर बघू शकता की लवकरात लवकर बिंदू नामावली पूर्ण झाल्यावर तुम्हाला DMER ची परमनंट ऍडव्हर्टाइजमेंट बघायला मिळेल. तुम्ही माझे जुने व्हिडिओज पण जाऊन बघू शकता. मी तुम्हाला छाती ठोकपणे ओरडून सांगितलं होतं की DMER ची ही परमनंट भरती येणार आहे विद्यार्थी मित्र. आणि त्याच्यामध्ये मिनिमम 4 ते 4,500 पद असणार आहेत. बघा इथं बोर्डीकर मॅडमांनी राज्यमंत्री ज्यांनी वक्तव्य केलंय की 6,306 पद रिक्त आहेत. त्याच्यापैकी 90% जरी पद भरले
तरी मिनिमम विद्यार्थी मित्रांनो 80% जरी पद भरले तरी 4,500 ते 5,000 पद भरले जातील आणि 90% जर पद भरले तर 5 ते 6,000 पद भरले जातील. किती पद भरले जातील DMER चे? साधारणतः 5 ते 6,000 पद फक्त परिचारिका संवर्गाचे परिचारिका संवर्गाचे एवढे पद भरले जातील विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे या संधी परत आयुष्यात परत परत येत नाही. लवकरच नर्सेस ज्या DMER मध्ये आणि पूर्ण गव्हर्नमेंट विभागात काम करतात यांची 9,000 रुपये सॅलरी वाढणार आहे आणि हे व्हिडिओत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की कशा प्रकारे नर्सेसची 9,000 रुपयांनी भरघोस पगारवाढ होण्याची अपेक्षा आहे. येस, तर आपण चला वळूया आपल्या अपडेटकडे. तर आपण बघत मी तुम्हाला सांगितलं की लवकरच DMERचं नोटिफिकेशन येईल आणि त्याच्यामध्ये किती असतील पद? 5 ते 6,000 पद असू शकतात विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल आजपासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. पुढचा आपण पॉइंट बघूया जो आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा सर्वात ज्वलंत मुद्दा आहे, जो की सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि जो की मेल नर्सेस साठी एक महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्या जे संघटना आहे यांनी कडाडून विरोध केलेला आहे 80-20 संदर्भात. त्यांनी 80-20 आम्हाला मान्य नाही असे गव्हर्नमेंटकडे काय केलं आहे? विरोध केलेला आहे आणि हा विरोध दर्शवल्यानंतर माननीय मंत्री महोदयांचे काय निर्देश होते? अधिपरिचारिका पदाचे सेवा प्रवेश नियम 10 जून रोजी अधिसूचित झालेले आहेत. सदर सेवा प्रवेश नियमात पदभरती करिता स्त्री व पुरुष यांचे प्रमाण 80-20 आहे. सदर प्रमाण 70-30 असावे किंवा कसे असावे याबाबत चर्चा झाली. सदर प्रमाणाबाबत शासकीय धोरणानुसार व सार्वजनिक आरोग्य विभागाशी विचार विनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा. म्हणजे काय की ते असं म्हणत नाहीये की 70-30च असावा, पण कशा प्रकारे असावा हे आम्ही कोणासोबत बोलू? सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जे शासकीय धोरण जे आहे या ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहेत ह्या जे बघून काय करणार आहेत 80-20 मध्ये बदल करणार आहे आणि आपण जे सर्व लढा देत आहोत त्याच्यावर ह्या त्यांचा जो पॉझिटिव्ह कॉल आला आहे ही सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि 80-20 हा काळा नियम निष्कासित झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे आणि तुमच्या सर्व आंदोलनांमध्ये आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल ही आमची देवाचरणी प्रार्थना आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर पुढचा मुद्दा बघूया. केंद्र शासनाप्रमाणे भत्ते म्हणजे केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग अलाउन्स जो आहे ज्या नर्सेस महाराष्ट्रात काम करतायत त्यांना नर्सिंग अलाउन्स किती मिळणार विद्यार्थी मित्रांनो? 7,200. मी माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की जवळपास नर्सेसचा जी ग्रॉस सॅलरी असते ती विद्यार्थी मित्रांनो 68,250 रुपये ही नर्सेसची तुमची DMER जॉईन झाल्यानंतरची मेट्रो सिटी मधली स्टार्टिंग सॅलरी असते आणि लवकरच DMER मध्ये विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग अलाउन्स नर्सेस साठी द्यायचा विचाराधीन आहे. त्यासोबत गणवेश भत्ता किती मिळणार आहे? जवळपास 1,800 रुपये विचाराधीन आहे म्हणजे तब्बल 9,000 रुपये हे जर आपण ऍड केले तर जवळपास तुमची सॅलरी होते 77,250. 77,250 रुपये तुमची स्टार्टिंग सॅलरी होते. बघा विद्यार्थी मित्रांनो हा पे स्केल तुम्हाला चांगल्या गव्हर्नमेंट जॉब मध्ये सुद्धा मिळत नाही आणि जर तुम्हाला कधी मोटिवेटेड फील होत नसेल, जर तुम्हाला कधी अभ्यास करूशी वाटत नसेल तर ज्यावेळेस तुम्ही या आकड्याचा एकदा विचार करून बघा 77,250 तुमच्या बँक अकाउंट मध्ये पडल्यानंतर तुम्हाला कसं वाटणार आहे? तुमच्या आई वडिलांना कसं वाटणार आहे? त्याच्यामुळे आई वडिलांना म्हणायचंय ए माँ तेरी पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा, तू देख सपने बडे पूरे करके मैं दिखलाऊंगा. आणि हे जर तुम्हाला स्वप्न पूर्ण करायचे असतील तर त्याच्यासाठी स्वप्न बघून होणार नाही, तर त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. त्यावेळेसच तुम्हाला काय मिळणार आहे? तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळणार आहे आणि खरंच तुमच्या ते स्वप्नांमध्ये ती आग असेल, ती तळमळ असेल ना. DMER किस खेत की मुली है?
ही पण नॉर्सेट एक्झाम क्लिअर कराल विद्यार्थी. त्याच्यामुळे अजिबात घाबरून जायचं नाहीये, अजिबात डगमगून जायचं नाहीये. तुम्हाला आयुष्यात पुढे जात असताना किंवा काही चांगलं करत असताना 100 लोक तुम्हाला निगेटिव्ह सल्ला देणारे, निगेटिव्ह गोष्टी बोलणारे, निगेटिव्ह अफवा येतील तुमच्या समोर, पण त्या बघून तुम्ही डगमगून नाही जायचंय. तुमच्या करिअर पाथवर, तुमच्या ज्या डेडिकेटेड जे तुमचं एम आहे, लक्ष आहे, ध्येय आहे, गोल आहे, त्याच्यावर अटळ राहायचंय विद्यार्थी मित्रांनो. तर आणि तरच तुम्ही तुमच्या प्रयत्नात यशस्वी होणार. आणि जर तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असतील, महाराष्ट्रातली सक्सेस अकॅडमी ही एकमेव अकॅडमी आहे की जिने स्पेशल डीएनईआर बॅचेस लॉन्च केलाय, ज्याच्यात ऑनलाईन पण बॅच आहे, ऑफलाईन देखील बॅच आहे. आणि याच्या फी एकदम नाममात्र तुम्हाला फी मध्ये 2500 रुपयामध्ये मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे, मॅथ आहे, जीके आहे, रिझनिंग आहे, हिस्ट्री आहे, काही इम्पॉर्टंट ऍक्ट आहे, त्यासोबत नर्सिंगचा पूर्ण सिलेबस जो पण आहे तो सर्व सिलेबस कव्हर केला जाईल. नोट्स असतील, टेस्ट सिरीज असतील. क्लास जॉईन करा, नका करू. अभ्यास ताकद लावून करा विद्यार्थी मित्रांनो. अशी संधी पुन्हा येणे नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा पण मुद्दा बघूया की काय होता. त्याच्या आधीचा मुद्दा आपण एकदा मी तुम्हाला पूर्ण दाखवला नाही. केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता जो आहे तो 7,200 आणि गणवेश भत्ता 1,800 हा भत्ता करण्याबाबत संघटनेची मागणी आहे. सदर प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळापुढे सादर करणार आहेत आणि ह्याविषयी सर्व जे आहेत हे पॉझिटिव्ह आहेत विद्यार्थी मित्रांनो. केंद्र शासनाप्रमाणे शैक्षणिक वेतन वाढ म्हणजे शैक्षणिक वेतनाबाबत म्हणजे जो पण स्टायपेंड मिळतो आहे, शैक्षणिक वेतन वाढ आहे, ती तपासणी करून आवश्यक तो प्रस्ताव सादर करायला लावला आहे. परिचर्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदनाम बदल करण्याबाबत, जसं की व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं, तुम्ही आता स्टाफ नर्स, सिस्टर, ब्रदर म्हणून नाही उल्लेखले जाणार, तर तुम्ही नर्सिंग ऑफिसर म्हणून ओळखले जाणारे विद्यार्थी मित्रांनो. आजपासूनच मनात ध्येय ठेवायचे की मला काय बनायचंय, नर्सिंग ऑफिसर बनायचंय. आणि अभिमानाने तुम्ही ज्यावेळेस एक्झाम मध्ये सिलेक्ट व्हाल, अभिमानाने नर्सिंग ऑफिसरचा बिल्ला छातीवर लावून फिराल आणि त्यावेळेस तुमची छाती ही 56 इंच चौडी झाल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो. चला तर पुढचा मुद्दा बघूया विद्यार्थी मित्रांनो काय आहे. तर पुढचा मुद्दा आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 2018 ते 2023 दरम्यानचा जो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय च्या परिपत्रकान्वये प्रोत्साहन जो भत्ता बाकी होता, तो भत्ता काय करावा, देण्यात यावा, याबाबतची अंमलबजावणी 1 महिन्याच्या आत पूर्ण करण्यात यावी. परिचारिका संवर्गाचे स्वतंत्र संचालनालय असावे व तसेच शुश्रूषा संचालक व सहसंचालक पदाची मागणी त्यांच्याकडनं करण्यात आली आहे. आणि याविषयी पण गव्हर्नमेंट काय आहे, त्यांनी तसे आदेश दिलेले विद्यार्थी मित्रांनो. तिथे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे सचिव होते धीरज कुमार सर, यांना नर्सेस विषयी इतकी हळहळ आणि इतकी कळकळ होती. ते म्हणे 1986 पासून नर्सेसचा जो जो युनिफॉर्म अलाउन्स आहे, आता 1986 पासून आजपर्यंत 2025 पर्यंत वाढवला आला नाही. आजपर्यंत आपण नर्सेसकडे दुर्लक्षच करत आलो. ज्यावेळेस पण पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो, त्याला सर्वात फर्स्ट लाईन ट्रीटमेंट जे असतात, फर्स्ट लाईन केअर गिव्हर असतात, त्या फक्त नर्सेस असतात. आणि आजपर्यंत आपण नर्सेसला खूप कमी लेखलेलं आहे. ज्या डॉक्टरांचा रोल हा 50% पेक्षा पण कमी असतो, पण ज्या नर्सेस आहे यांचा रोल खरंच डॉक्टरांपेक्षा पण जास्त असतो किंवा त्या बरोबरीचा असतो. त्याच्यामुळे आजपर्यंत त्यांना कमीच लेखण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे ही गोष्ट होणार नाही. हे ऐकल्यानंतर जे सर्व पदाधिकारी होते यांना खूप आनंद झाला विद्यार्थी मित्रांनो. आणि ही खूप आनंदाची बाबत आहे की आजपर्यंत एवढ्या सर्व मागण्या, एवढ्या सर्व गोष्टी जर तुमच्या मान्य होत असतील तर ही तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. भरती येते, पदनाम बदल होतोय, तुमचा गणवेश भत्ता दिला जाणार आहे, तुमचा जो आहे नर्सिंग अलाउन्स तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. या खूप आणि खूप म्हणजे खूप काय आहेत, ह्या न्यूज आहेत, ऐतिहासिक गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो. हा विजय कोणाचा आहे? सर्व संघटनांचा आहे, सर्व मेल आणि फिमेल नर्सेसचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर परावैद्यक शुश्रूषा मंडळ येथे कनिष्ठ पदावरील व्यक्तीस सर्वोच्च पद रजिस्ट्रार दिल्याबाबत हा जो मुद्दा होता, ही पीडीएफ मी टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला टाकून देईल. निवासस्थान उपलब्ध करून देण्याबाबत मुद्दा होता, त्याच्यावर पण पॉझिटिव्ह होता. पाळनाघर
ज्या पण माझ्या बंधू भगिनी ड्युटी करतात त्यांना तिथे पाळणा घर असणं गरजेचं आहे. ही बाब त्यांनी लक्षात घेऊन लगेच काय केलं आहे, आदेश केले आहेत की लवकरात लवकर सर्वीकडे काय करणे, पाळणा घर उघडण्यात यावी. सुसज्ज चेंजिंग रूम तिथे ज्या पण माझ्या फिमेल नर्सेस आहेत यांना प्रॉपर कुठे चेंजिंग रूम नसतो, त्यांना प्रॉपर जागा नसते, त्यांना प्रॉपर पाळणा घर, चेंजिंग रूम या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे असे आदेश त्यांनी दिले आहेत. आणि परिचारिकांच्या आस्थापना विषयक कामकाजातील दिरंगाई काही जी मंडळी आहेत या परिचारिकांना हेतू पुरस्सर त्रास देतात आणि त्यांची कामे रेंगाळली जातात. असे कोणी करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि जीएनएम विद्यार्थ्यांना जे विद्यावेतन भेटते त्याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण संचालकाकडे प्राप्त झालेला आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी सादर आहे. आणि शेवटचं, शासन मान्यता संघटनेस प्राधान्य द्यायचं आणि संघटनेच्या कार्यालयास जागा द्यायची, हे काही मुद्दे या बैठकीत झाले आहेत डिस्कस. आणि A to Z मुद्द्यांवर सरकारने आश्वासन दिलं आहे की त्याच्यावर तोडगा काढला जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे सर्वांनी हॅपी राहा, खुश राहा. प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल आजपासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा. अजूनही वेळ गेलेली नाही विद्यार्थी मित्रांनो. नोटिफिकेशन आल्यावर स्टडी करण्यापेक्षा नोटिफिकेशन येण्या आधीच प्रिपरेशन करा. ज्यावेळेस तुम्ही आतापासून प्रिपरेशन स्टार्ट कराल तुम्ही लोकांच्या 2 पावलं पुढे राहाल आणि तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच लवकर पोहोचाल किंवा तुम्ही तुमचं ध्येय पर्यंत जाण्याचा रस्ता काय कराल, सुखकर कराल, सोयीस्कर कराल. आणि जाताना तुम्हाला परत एकदा सांगून जातो, आपली DMER ची स्पेशल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बॅच लॉन्च झाली विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यात तुम्हाला लाईव्ह क्लासेस असणार आहेत, रेकॉर्डेड क्लासेस असणार आहेत, त्यासोबतच तुम्हाला नोट्स असणार आहेत, टेस्ट सिरीज असणार आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत आणि तब्बल 69% ऑफ. 8,000चा कोर्स तुम्हाला फक्त 2499 मध्ये आहे. त्यासोबत आपली ऑफलाईन बॅच देखील स्टार्ट होते. ऑफलाईन बॅच कुठे असणार आहे, तर आपली ऑफलाईन बॅच जी आहे ती नाशिक सिटी मध्ये असणार आहे. आणि जे पहिले 50 विद्यार्थी रजिस्टर करतील यांना जबरदस्त ऑफर चालू आहे ऑफलाईन बॅच साठी. जर तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असतील तुम्ही दिली गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिले आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून जे सक्सेस करिअर अकॅडमीचे कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलू शकताय विद्यार्थी मित्रांनो. चला आता सर्वांनी काळजी घ्या, अभ्यासाला लागा, क्लास जॉईन करा, नका करू पण DMERचं प्रिपरेशन करा. ही संधी, ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आयुष्यात परत परत येत नाही. याचं गांभीर्य लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. बाय, टेक केअर. आणि परत एकदा सर्व फ्युचर नर्सिंग ऑफिसरचा मनपूर्वक अभिनंदन. चलो बाय बाय.